पालकांना कळतंय की बाबा आपण मुलांना पैशाचा ओळख करून दिली पाहिजे, पण ती कशी करून द्यायची, कारण ती भीती वाटते. आपण डिसिप्लिनचा विचार करतो, आपण रिस्पॉन्सिबिलिटीचा विचार नाही करत. तर माणूस रिस्पॉन्सिबल झाला तर डिसिप्लिनची जरूर नाही. बाहेर कुठेतरी काम केलं आणि त्याचे पैसे मिळाले, पण पॉकेट मनी घरचं काम करण्यासाठी नाही मिळता कामा. त्याचे पैसे नको. कारण मग ती सवय लागणार ना. ती पांघरुणाची घडी केली 5 रुपये. छोटी भाची आहे, ती एक दिवशी शाळेतनं अगदी आनंदाने घरी आली. ती म्हणली, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये 10 रुपये दिले की बटाटे वडा फ्री मिळतो. म्हणजे पैसे देऊन काहीतरी मिळतं ही कल्पना सुद्धा मुलांच्या डोक्यात यायला वेळ लागतो. बरं, अरे बघू रे तुझे किती पैसे साठले, मग तू कशावर खर्च केलेस रे, तुला कुठला खर्च करून समाधान मिळालं. अशासारखा संवाद जर तिथे साधता आला तर त्याचा जास्त उपयोग आहे. बजेटिंग सारख्या गोष्टी कशा पद्धतीने आपण मुलांना शिकवू शकतो. हिशोब असेल तुमच्याकडे तर तुमचे मेजर गळती थांबू शकते. हिशोब कशा पद्धतीने मुलांना शिकवू शकतो. SIP ज्याच्या नावात सिस्टमॅटिक हा शब्द आहे, म्हणजे एक सवयीचा भाग आहे, त्याचं इंट्रोडक्शन काय पद्धतीने करता येऊ शकेल. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले. तर मी छोटं बी पेरलं की त्याचं रोप होतं, रोपाचं झाड होतं, झाडाचा मोठा वृक्ष होतो, त्याला फळं लागतात. हे कंपाऊंडिंग आहे. जर तुमच्या घरातही आर्थिक ताणतणाव चालू असतील तर ते मुलांसोबत थोड्याफार प्रमाणात त्यांना कळेल अशा भाषेत डिस्कस केले पाहिजेत का, त्याचं त्यांना एक्सपोजर दिलं पाहिजे का? हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या विशेष विशेष एपिसोडमध्ये. आज मी विशेष दोनदा म्हणतो, त्याचं कारण आपण आत्तापर्यंत फायनान्सबद्दल बोललो आहे, वेगवेगळ्या आस्पेक्ट्सबद्दल बोललो आहे, ते पण शक्यतो प्रौढ वयात काय करायचं ह्याविषयी, की तुम्ही SIP कधी चालू केलं पाहिजे किंवा अगदी रिटायरमेंट प्लॅनिंग कधी केलं पाहिजे, या सगळ्यांबद्दल बोललो आहे. पण अमुक तमुकवरती आपण बऱ्याचदा खुसफुसच्या माध्यमातनं आपण पेरेंटिंगबद्दल बोलत असतो, आणि असं लक्षात आलं की पेरेंटिंगमधला एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फायनान्शियल लिटरसी. आपण मुलांसोबत पैशाबद्दल कसं बोलायचं, कारण आम्ही जेव्हा सायकॉलॉजी ऑफ मनी सिरीज केली धनदौलतमध्ये, तेव्हा लक्षात आलं की लहानपणापासूनच पैशाबद्दल बोलणं गरजेचं आहे. ते नाही बोललं तर मोठेपणी त्याचे आपल्याला दूरगामी परिणाम भोगावे लागतात. मग म्हणलं आपण पैशाबद्दल बोललं पाहिजे आणि लहान मुलांसोबत काय पद्धतीने बोलायचं ह्या विषयाबद्दल बोललं पाहिजे. त्यामुळे दुहेरी कॉम्बिनेशन खूप गरजेचं होतं. म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत भरत पाठक सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. सर गेली 40 वर्ष या क्षेत्रात सिनियर फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतायत. सर चार्टर्ड अकाउंटंट आहेत. सर गेली कित्येक वर्ष इन्व्हेस्टमेंट आणि ह्या सगळ्या क्षेत्रात मुलाचं काम करतायत, लोकांना हेल्प करतायत, आणि अर्थात गायडिंग लाईट म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो. तर त्यांच्याकडनं आज समजून घेण्याचा प्रयत्न करतो की पालकांनी काय पद्धतीने आपल्या मुलांसोबत पैसा या विषयाबद्दल बोललं पाहिजे. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि मलाही विशेष आनंद होतोय आज आपल्याबरोबर हे संवाद साधण्यासाठी, हितगुज करण्यासाठी मला तुम्ही बोलवलंत. इथे एक सुरुवात करताना मला सांगायची फार इच्छा होते की माझे सासरे डॉक्टर HV सरदेसाई यांनी 1980 साली घरोघरी ज्ञानेश्वर नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक महाराष्ट्रभरात खूप लोकप्रिय झालं. त्याच्या 27 आवृत्त्या निघाल्या. अरे वा. आणि त्याच्यात त्यांनी जे महत्त्वाचे 2-3 मुद्दे सांगितले होते की ज्ञानेश्वरांचा सारखा संत शतकानुशतकामध्ये एखादाच होतो, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये शहाणपण, माणुसकी, संस्कार हे करणं शक्य असतं, त्याची प्रज्ञा वाढवणं शक्य असतं. आणि त्याच्यामध्ये वयाच्या पहिल्या 5 वर्षामध्ये त्याचं आहार आणि त्याचं संगोपन, त्याचं कसं कंडिशनिंग केलं जातं, त्याचा चौकसपणा कसा मारायचा नाही, ह्याला खूप महत्त्व आहे. की गप रे, हे विचारू नको, असं कधी त्या मुलांना करायचं नाही. त्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारू द्यायचे, त्याची जेवढी शक्य होतील तेवढी उत्तरं द्यायची, आणि त्याच्यामधनं हे योग्य संस्कार आणि जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात मेंदूची जी मेंदूचा विकास होतो तो पहिल्या 5 वर्षात होतो. आणि त्याच्यामध्ये पालकांचा खूप मोठा भाग असतो, आणि विशेषतः बाळाच्या आईचा खूप मोठा भाग आहे. तो एक वेगळा बॉन्ड असतो आई आणि मुलाचा. आणि मुलाचा स्वभाव, त्याची जबाबदारी स्वीकारण्याची शक्ती, भावनिक स्थैर्य, स्वयंशिस्त, चारित्र्य, ह्या सगळ्या गोष्टी पालकांकडे बघून तो शिकत असतो. पालक काय तोंडाने सांगतात ते बघून नाही,
तर त्यांच्याकडे बघून शिकत असतो. ह्याच्याचवरती काही अ, आर्थिक क्षेत्रातले सुद्धा काही काही स्टडीज झालेले आहेत. एक केम्ब्रिज स्टडी म्हणून झाला. त्याच्यामध्ये वयाच्या पहिल्या 7 वर्षापर्यंत जे वेगळे घटक बघितले जातात, ज्या वेगळ्या सवयी लागतात, जी एक स्वभाव किंवा ॲटिट्यूड त्यातला तयार होतो, हे पुढचं आयुष्यभर चालतं, हे केम्ब्रिज स्टडीमध्ये सांगितलं. दुसरा एक खूप चांगला आणि उद्बोधक असा एक रिसर्च आहे आणि त्याला मार्शमेलो टेस्ट असं म्हणतात. तर मार्शमेलो टेस्टमध्ये कसं करतात की छोट्या मुलांना, 3 वर्षाच्या मुलांना एक गोड पदार्थ त्यांच्या समोर ठेवतात आणि त्यांना सांगतात की तू लगेच खाल्लास तर तुला आत्ता हा खाता येईल आणि 15 मिनटं जर तू थांबू शकलास तर तुला एकाच्या ऐवजी 2 मिळतील. आणि ह्याच्यातनं त्याची लगेच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन विरुद्ध मी संयम कसा ठेवू शकतो, ह्याची सगळ्याची एक टेस्ट होते. आणि अशा प्रकारे जी मुलं 15 मिनटं थांबू शकली, त्यांनी 15 मिनटं आपलं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. कोणी डोळे मिटून बसलं, कोणी दुसरीकडे बघून गाणं म्हणत राहिलं आणि 15 मिनटं कशीबशी गेल्यानंतर त्यांना एकाच्या ऐवजी 2 स्वीट्स मिळाले. त्यानंतर काही असे लाँग टर्म त्याच्यात रिसर्च झाला, स्टडीज झाले की ज्या मुलांनी हे डिलेड ग्रॅटिफिकेशन स्वीकारलं, त्यांचं पुढचं आयुष्य कसं गेलं. म्हणजे असे स्टडीज असतात की जे 25, 30, 40 वर्ष चालतात आणि त्याच्यात असं दिसून आलं की ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणात यशस्वी झाले होते. पूर्वी असं वाटायचं ना की आजी आजोबांनी जायदाद किंवा संपत्ती पुढे देणं एक्सपेक्टेड असायचं की माझ्या आईवडिलांनी हे करून ठेवलं तर तुम्ही पुढं. आता मला वाटतं पालकांनी ही एक वेगळ्या पद्धतीची संपत्ती आहे. फायनान्शियल लिटरसी जे पालक देतील ती वेगळ्या पद्धतीची संपत्ती, जी खरं तर कंपाऊंड होऊन त्यांना आयुष्यभरात उपयोगी पडणार आहे. अगदी बरोबर आहे. तर मला असा पहिलाच प्रश्न हा समजून घ्यायचा की काय फरक पडतो जर हे नाही कळालं तर लहानपणी. म्हणजे मुद्दा आहे की फायनान्शियल लिटरसी नाही कळाली, आम्हाला कुठं कळाली होती. म्हणजे बऱ्याच पालकांचा हा प्रश्न पडू शकतो. हा पहिलाच अडथळा दूर करूया म्हणजे आपल्याला पुढं होतं की काय फरक पडतो, मला नाही कळालं तर आम्ही कुठं शिकलो होतो, आम्हाला आमच्या आज्यांना कोणी शिकवलं होतं वगैरे वगैरे. बरोबर. तर म्हणजे 100% लहानपणीच शिकलं पाहिजे असं नाही आहे, पण शिकता आलं, बघता आलं तर त्याचा उपयोग होतो असं निश्चित आहे. म्हणजे आपण 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे बघितलं असेल आणि त्याच्यात पहिलंच प्रकरण जे आहे त्याच्यात ते म्हणतात की तुम्ही प्रोॲक्टिव्ह व्हा. प्रोॲक्टिव्ह व्हा याचा अर्थ काय की कुठलीही गोष्ट माझ्या हातून का होत नाही त्याच्यात 2 जणांना दोष दिला जातो की हे आमच्या रक्तातच नाही आहे आणि हे आमच्या रक्तात असलं तरी आमच्या पालकांनी सो तुम्ही जीन्सला तरी दोष द्यायचा किंवा पालकांना तरी दोष द्यायचा. पण तुम्ही दुसरं जर बघितलं असेल, जे बिलियनर्स झाले त्यातले 85% 85% बिलियनर हे सेल्फ मेड आहेत. सो त्यांनी मोठं काहीतरी इनहेरिट करून ते पुढे गेले असं नाही. 15% बिलियनर्सना काहीतरी इनहेरिटन्स मिळालं. तर त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचं एक सेल्फ मोटिवेशन, सेल्फ ड्राईव्ह हे असतं आणि अगदी संस्कारात शिकलं गेलं नाही तर असं नाही आहे. पण जिथे करता येईल, जिथे ती जबाबदारीची जाणीव होईल आणि त्याच्यात 3-4 भाग असे आहेत की लवकर शिकण्यामधनं काय कळतं, काय कळू शकतं. तर पहिलं तर पैसा म्हणजे काय हे कळतं. पैसा हा विनिमयाचा एक माध्यम आहे आणि त्याच्याचबरोबर व्हॅल्यू, मूल्य त्याच्यामध्ये साठवता येतं. जे मी एखादं काम करतो त्याचं मी मूल्य त्या पैशामध्ये साठवतो आणि दुसरं मला जे काम करून पाहिजे, जी वस्तू विकत घ्यायची, तिथे मला ते मूल्य देता येतं. आमचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असं सांगायचे की मला अर्थशास्त्र शिकवता येतं, पण जर पैसा नसता आणि मला माझ्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरायचं आहे तर असा पेट्रोल पंप शोधायला लागला असता की तिथल्या काम करणाऱ्या माणसाला अर्थशास्त्र शिकण्यात रस आहे. असं तर होणं शक्य नाही. करेक्ट. तर त्यामुळे त्याच्यात मूल्य ठेवता येतं
आणि ते हस्तांतर करता येतं, त्याचा विनिमय करता येतो. हे पैशाचं पहिलं काम आहे. काम आहे. आणि त्याच्यानंतर आज मी पैसा वापरायचा का उद्या वापरायचा? सो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन का डिलेड ग्रॅटिफिकेशन, ह्याला आपण मगाशी बोललो. मार्शमेलो टेस्टबद्दल बोललो. अ, पैशाबद्दलचा माझी जो स्वभाव तयार होतो किंवा माझी जी ॲटिट्यूड तयार होते, त्यात दोन्ही प्रकारचे एक्स्ट्रीम्स आपल्याला दिसतात. की काही जण म्हणतात की पैसा आला की सगळं खराब झालं, हं. आणि दुसरं म्हणतं पैशाशिवाय काहीच जग चालत नाही, सबसे बडा रुपया. या. असं बघितलं जातं. खरं सत्य या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी असतं, की पैसा असणं चांगलं आणि तो जबाबदारीने वापरता येणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांनी आपला त्रास होणं, आपल्याला नुकसान होणं, याच्यापेक्षा त्यांनी आपल्याला स्थैर्य कसं मिळेल हा त्यातनं विचार करता येतो. तर त्यामुळे पैशाबद्दल योग्य ॲटिट्यूड माझी येणं, त्याचं योग्य सेटिंग मला करता येणं. दुसरं, पैसे हातात आल्यानंतर मी आज वापरू का उद्या वापरू जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मला काहीतरी माझं लक्ष ठरवता येतं आणि ते लक्ष ठरवून तिथपर्यंत जाण्याचं नियोजन मला करता येतं. ते मला पैशाच्या माध्यमातून करणं शक्य असतं. दुसरं, लहान वयात जर मी पैशाबद्दल शिकलो तर मोठ्या चुका मी नंतर जाऊन करणार. मला छोट्या छोट्या चुका आज करता येतील. बरोबर. म्हणजे जसं आपण म्हणतो की सायकल मी लहानपणीच चालवायला शिकलो, 10 वेळा आपटी खाल्ली, माझं गुडघे खरचटले, कोपरांना जखमा झाल्या, पण त्यातनं मी तोल सावरायला शिकलो. तर तसंच पैशाबद्दलचं, की पैशाबद्दलचा तोल मला कसा सावरता येईल, तिथे मला स्थैर्याची भावना कशी आणता येईल, आणि काही काही व्यवहार ज्ञान आणि प्रॅक्टिकल गोष्टी मला त्याच्यातनं कसं शिकता येईल. तर जितकं लवकर ह्याचं बीज आपल्याला रोवता येईल तितकं डोळसपणे त्याचा पुढल्या आयुष्यात उपयोग होतो, आणि एका आत्मविश्वासाने माणूस पैसे हँडल करू शकतो. तर मला वाटतं हे 3-4 कारणं आहेत की ज्याच्यासाठी जर लवकर आपल्याला ते करता आलं, ह्या ॲटिट्यूड्स लवकर सुरू करता आल्या, तर निश्चित पुढच्या आयुष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. आणि अजून काय पद्धती असू शकतात, बेसिक गोष्टी असू शकतात, ज्या पालक घरी इम्प्लिमेंट करू शकतात, ज्यातनं मुलांना हळूहळू गोष्टी कळायला लागतील, की बाबा सेव्हिंग्ज म्हणजे काय, कार्ड्स कसं वापरायचे असतात, या सगळ्या गोष्टी म्हणजे मुळात, कारण ते कळायलाच खूप उशीर होतो. म्हणजे पगार येतो तो पगार संपतो, कारण असं नाही की त्यांना पैशाची किंमत नसते बऱ्याच जणांना. बरं ते होतं कारण का ती सवयीच नाहीत माहिती, ते सेव्हिंग्जला काढले पाहिजे, थोडेसे सवयी, अंदाज नसतो त्याचा. बरोबर. अगदी योग्य प्रश्न आहे. आणि मला वाटतं वेगवेगळ्या टप्प्यांवर, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यातल्या काही गोष्टी करता येतील. म्हणजे आपण म्हणू 3 ते 5 वर्षाच्या वयामध्ये काय करता येईल, असा जर विचार केला तर एक दुकान खेळूया, हां. अशा प्रकारची गोष्ट असते, की मी खोटे पैसे असतील, पण मी पैसे देतो आणि लिंब विकत घेतो. मी कुठनं तरी लिंब तोडून आणतो आणि ती विकायला बसतो. सो प्ले शॉप असं जर त्याला आपण म्हटलं, तर त्यातनं एक शिक्षण आहे, की काहीतरी देताना काहीतरी घ्यायला लागतं, आणि ह्याच्यात कुठेतरी पैशाचा भाग येतो. व्हेरी इंटरेस्टिंग. हां. नंतर पैशाबद्दल बोलणं हे काही, तुम्ही मगाशी म्हणाला टॅबू नाही आहे. हां. पैशाबद्दल बोलणं हे ॲक्सेप्टेड गोष्ट आहे. तिसरा भाग म्हणजे पिगी बँक आपण म्हणायचो. आपल्याकडे गेल्या वर्षी महाकुंभ झाला. आपल्याकडे पूर्वी एक लघुकुंभ असायचा घरी. म्हणजे कुंभारवाड्यामध्ये ती एक हे मिळायची बचतीची, आणि त्याच्यात नाणी टाकत ती साठवायची. आजकाल तशी पिगी बँक किंवा तो छोटा कुंभ आणण्याचं तर कुठे मला दिसत नाही. पण मी जर पारदर्शक बरणीचा तिथे वापर केला, की मी त्याच्यात पैसे ठेवतो, ते पैसे बाहेरून दिसतात. त्याच्यात काल 1 नोट होती, आज 2 नोटा झाल्या, पुढच्या महिन्यात 3 नोटा झाल्या, आणि तिथे माझी थोडी थोडी प्रगती होत चालली आहे. हे 3 ते 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा कळणारी गोष्ट आहे. तर त्यामुळे त्याला बाकी किती माहिती आहे ह्याचा फारसा विचार न करता ह्या दोन्ही गोष्टी इथे सहजासहजी करणं शक्य आहे. थोडं मोठं झालं, 6 ते 9 वर्षाच्या मुलाचा विचार केला,
तर त्याला थोडासा काहीतरी मी खर्चासाठी अलाउन्स दिला तर काय होईल? तर तसा विचार करता येतो आणि ते पैसे कशाला वापरायचेत ह्याचं पण तिथे एक थोडंसं बोट दाखवता येतं, की हे पैसे अमुक-अमुक गोष्टीसाठी वापरायचे आहेत. एक गमतीदार गोष्ट सांगतो म्हणजे अ, आमची एक छोटी भाची आहे आणि 15-20 हं. वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती एक दिवशी शाळेतनं अगदी आनंदाने घरी आली आणि ती म्हणली, "तुम्हाला माहिती आहे का, आमच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये ₹10 दिले की बटाटे वडा फ्री मिळतो." म्हणजे पैसे देऊन काहीतरी मिळतं ही कल्पनासुद्धा मुलांच्या डोक्यात यायला वेळ लागतो. वेळ हो ना. लागतो. ₹10 फ्री हां. मिळतं. तर म्हणजे कुठली तरी गोष्ट विकत घेतली ना, तर त्यांच्या हातात पैसे देऊन त्यांना द्यायला सांगितले. हो. तर ते पैसे जेव्हा हातातनं सुटतात ना, तेव्हा जर थोडंसं ताण पडतो. म्हणजे अगदी आता तुम्ही म्हणालात ना याच्यावरती मी आय गेस पहिलीत वगैरे असेन आणि तेव्हा आणि माझा कझिन होता माझ्यासोबत तो मे बी 4थी-5वीत असेल. त्याला माझ्या आईनी माझ्यासोबत पाठवलं आणि म्हणाले, "टूथपेस्ट संपली, टूथपेस्ट घेऊन ये." तर मला तेव्हा एवढंच कळालं होतं, मी वडिलांसोबत भाजी मंडईत जायचो, की ते प्रत्येक वेळी विचारायचे, "हे कितीला आहे?" "नाही, नाही, पुढे बघतोय." त्यांना टूथपेस्टला मागितली त्यांनी टूथपेस्ट दिली. म्हटलं, "किती?" ते म्हटले, "₹50." त्याने म्हटलं, "द्यायचा भाव सांगा." आणि माझा कधी होतं म्हणलं, "अरे इथे तसं नसतं, ते भाजी मंडई." पण मला असं झालं, की त्यामुळे मला आता किती मी 33 आहे ऑलमोस्ट हे 25-26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण मला अजूनही ते लक्षात आहे तेव्हा कारण तेव्हा मला लक्षात आलं, की काही गोष्टींची फिक्स प्राईस असते, काही गोष्टींची बार्गेनिंग असते. हे 26 अगदी बरोबर. वर्षापूर्वी कळलेलं मला अगदी आत्ता बरोबर. लक्षात येते. तर आपण म्हणू की इव्हन 6 ते 9 हां. वर्षाच्या मुलांसाठी काही-काही बोर्ड गेम्स असतात. हं. म्हणजे अ, पूर्वी मोनोपोली. व्यापार म्हणायचा, हो. आता मोनोपोली नवा म्हणतात. व्यापार आणायचा. हां. आणि त्याच्यात चर्नी रोडचं स्टेशन विकत घ्या, हां. त्याचं भाडं लावा. नंतर अ, काहीतरी त्याच्यावर बँकेकडनं कर्ज घ्या, त्याच्यातनं तर हे बोर्ड गेम्स करमणुकीबरोबर थोडंसं शिक्षण देणारे अ, बोर्ड गेम्स असतात. मला खात्री आहे आजकालच्या मुलांसाठी इतर पण काही गेम्स अवेलेबल असतील, की जे त्यांच्या टॅबवर असतील, ते त्यांच्या फोनवर असतील. पण या गेममधनं पण एक शिक्षण होतं आणि गेममधनं शिक्षण रंजक पद्धतीने होतं. हो, हो. अगदीच. तर त्यामुळे अ, बाकी सगळ्या वेळेच्या म्हणजे बजेटमध्ये ह्या खेळासाठी पण थोडासा वेळ ठेवणं आवश्यक आहे. हो, अगदीच. मोनोपोली आणि नवा व्यापारमधनं खरंच पैसे कळायला लागतात. हां, तुम्ही म्हणाल तसं कर्ज वगैरे लक्षात येतं पहिल्यांदाच. म्हणजे त्याचं गांभीर्य एखाद्या वेळेला कळणार नाही, पण शब्दच ऐकलेले नाही असं होणार नाही. होणार नाही. मग पुढची स्टेज 10 ते 12 वर्षाच्या मध्ये जर बघायला गेलो, हं. तर मगाशी आपण म्हटलं, की मी बरणी ठेवायला पाहिजे, पारदर्शक बरणी. त्या एकाच्या ऐवजी 3 बरण्या करायच्या आणि त्याच्यात मला जो अलाउन्स मिळतो, त्याचे एका बरणीत बचत आहे, पहिल्या बरणीत खर्च आहे, की हे पैसे मी खर्चाला बाजूला केलेत. दुसऱ्या बरणीत मी बचत करतोय, की हे पैसे मला 1 वर्षांनी काहीतरी घ्यायचं आहे, 6 महिन्यांनी काहीतरी घ्यायचं आहे, त्याच्यासाठी ठेवायचे आहेत. आणि तिसऱ्या बरणीत मला दुसऱ्या कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी, दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्यासाठी, काहीतरी शेअर करण्यासाठी हे पैसे ठेवायचे. तर 3 बरण्या जर मी अ, तिथे करू शकलो, त्या पारदर्शक बरण्या आहेत आणि त्याच्यामधनं की पैशाचे 3 उपयोग आहेत. सगळं स्वतःसाठीच केलं पाहिजे असं नाही. दुसऱ्याला मदत करण्यासाठी सुद्धा त्याचा काही ना काही उपयोग करता येतो. अजून थोडं वय वाढल्यानंतर त्या मुलाचा स्वतःचा बँक अकाउंट उघडायला पण बऱ्याचशा बँका उत्तेजन देत असतात. तसा बँक अकाउंट उघडायला अ, विचार करायला हरकत नाही. ते पैसे बँकेत आपण ठेवू शकतो. मग पैसे ठेवल्यामुळे व्याज मिळतं. बरणीत काही व्याज मिळत नाही. पण बँकेत पैसे ठेवले तर 3.25% का होईना व्याज मिळतं, की हे पैसे कुठून आले माझ्याकडे? तर तू पैसे ठेवलेस तर तुला व्याज मिळतं ही कल्पना तिथे येते. आणि अ, काही ठिकाणी विशेषतः परदेशात ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात आहे, की त्या मुलांनी बाहेर कुठेतरी काम करायचं हो. आणि त्या कामाचे थोडे-थोडे पैसे त्यांनी मिळवायचे. म्हणजे दुकानात काम करायचं किंवा
स्वच्छतेचं काम हं. करायचं. घरचं नाही. बाहेर जाऊन ते काम करायचं. आठवड्याला 2 तास काम केलं आणि मला ₹10 मिळाले. ₹20 मिळाले, ₹30 मिळाले. आणि मोठी माणसंसुद्धा, की हा मुलगा काम मागतोय आणि त्याला पैसे देतो. आज लाज वाटते असं हो. करण्याची. ती लाज थोडीशी बाजूला जाऊ शकते. आणि मोठी जी मंडळी आहेत ती कौतुकाने पण त्याला ते 2 पैसे त्याच्यातनं देतील. पण त्याचा हिशोब कुठे येतो माहिती आहे का? म्हणजे मला ₹1200 चा व्हिडिओ गेम विकत घ्यायचा आहे. तर मला कळतं, की मला तासाला जर ₹20 मिळत असतील, तर हा व्हिडिओ गेम म्हणजे किती तासाचं काम आहे. बरोबर. तर हा थोडासा म्हणजे व्याजाचा तिथे हे कळतो. थोडंसं सिंपल बजेट पण 10 ते 12 वर्षाची मुलं करू शकतात. 16 ते 18 वयाला अजून थोडंसं अ, वाढवता येतं. त्यांचं बँक अकाउंट त्यांचं ते ऑपरेट करू शकतात. बँकेचं स्टेटमेंट आलं की त्याचा अर्थ ते लावू शकतात. डेबिट कार्ड किंवा ए-टी-एम कार्ड, म्हणजे त्या खात्यात थोडे पैसे ठेवायचे, खात्यात जास्त पैसे ठेवायचे नाही. पण डेबिट कार्ड वापरणं, ए-टी-एम कार्ड वापरणं आणि आता सध्या सगळीकडे असलेली पद्धत म्हणजे यू-पी-आय. यू-पी-आय वापरणं. तर ह्याची सुद्धा सुरुवात अ, 15 वर्ष ते 18 वर्ष या काळात करू शकतात. तर वेगवेगळ्या प्रकारे एक्सपोजर मनी कन्सेप्ट्सना. आणि तिथे कसं आहे, एकतर हे हँड्स ऑन आहे. हं. म्हणजे स्वतःच्या हाताने करून त्याचा फर्स्ट हँड अनुभव घ्यायचा आहे. कारण नुसतं थिअरी कोणाला सांगून ती कळत नाही. तर म्हणजे त्याच्यात 3 मी म्हणतो टप्पे आहेत. पहिला टप्पा माहिती होण्याचा, अवेअरनेस. हं. दुसरा टप्पा आहे तो प्रॅक्टिस. आणि तिसरा टप्पा आहे तो मास्टरी. तर अवेअर नसलं तर प्रॅक्टिस कुठून करणार? आणि प्रॅक्टिस झाल्याशिवाय मास्टरी कशी येणार? तर ह्या अ, प्रवासातनं जर मुलांना आपण नेऊ शकलो, तर नक्की त्यांचा तो एक समृद्ध करणारा अनुभव ठरेल. याच्यात हे जे सगळे गोष्टी करायच्या आहेत ना, त्या खूप पारदर्शकपणे करता आल्या पाहिजेत. आणि दुसरं, त्याला फार गांभीर्य दिलं, तर मुलांना ते जाचक होईल. हं. तर गमती-गमतीत ते हे विषय झाले पाहिजेत, की "अरे बघू रे तुझे किती पैसे साठले." अजून का नाही साठले असं विचारून नाही चालणार. किंवा मगाशी आपण म्हटलं, की जर मला ₹600 साठवायचेत, दर मी ₹50 साठवतो, किती वेळ मला लागेल? बरोबर. अशासारख्या गोष्टी. आणि आपण मगाशी म्हटलं, की खर्चासाठी पण एक बरणी आहे. मग तू कशावर खर्च केलेस रे? तुला कुठला खर्च करून समाधान मिळालं, कुठला खर्च करून मजा आली? अशासारखा संवाद जर तिथे साधता आला, तर त्याचा जास्त उपयोग आहे. राइट. त्यामुळे फार गांभीर्याने हे करणं. नाही, नाही, नाही. मला इथंच थोडंसं सर थांबून एक गोष्ट विचारायची ते म्हणजे पॉकेट मनी. कारण बऱ्याच म्हणजे त्याच्याबद्दल खूप डिबेट होतो. काही पालकांचं म्हणणं पडतं, "तुला जे खर्चाला लागतील ते मला सांग, तसे मी पैसे देत जाईन तुला." अ, पण काही जणांचं म्हणणं आहे, "नाही, ही तुझी महिन्याची पॉकेट मनी आहे. यातनं तू काही सेव्ह करायचं सेव्ह कर. तुला याच्यात गेम घ्यायचा गेम घे, ह्याच्यात चॉकलेट खायचं चॉकलेट खा. जे करायचं ती तुझी जबाबदारी. पण ह्याच्यावरती तुला ₹1 नाही मिळणार." सो तुमच्या मते पॉकेट मनी हा एक मार्ग असू शकतो का पैसे शिकवायला? आणि मग आपण ज्या भरण्या म्हणालो, त्या म्हणालो, ह्या पद्धतीत करता येईल का? नाही, निश्चित करता येईल. तर मला वाटतं छोटी फिक्स्ड रक्कम जर दिली पॉकेट मनी, तर तिथे अ, एक स्वयंनियंत्रण किंवा स्वयंशिस्त ही काही प्रमाणात तिथे तयार होऊ शकते. दर महिन्याला द्यायच्याऐवजी दर आठवड्याला देऊ शकलो. कारण हं. त्या वयात पूर्ण महिन्याचा विचार पण थोडा करणं अवघड असू अवघड शकतं. असतं. तर दर आठवड्याला केली. मग मगाशी म्हटलं तसं खर्चासाठी काय, बचतीसाठी काय आणि शेअरिंगसाठी काय, हे 3 भाग तो स्वतःच्या पॉकेट मनीचं जर करू शकला ना, तो मुलगा, ती मुलगी, तर अ, तिथे एक जबाबदारी, की हे माझे पैसे आहेत. हं. तो ओनरशिपचा अ, भाव तिथे आल्यानंतर मी जेव्हा कोणाला तरी त्यातले ₹10 देतो, तेव्हा त्याला त्याचं खूप जास्त मूल्य आहे. तर त्यामुळे तो
भाग आहे. आता पॉकेट मनीच्या रस्त्याने जर आपण गेलो, तर काही नियम पण तिथे करणं आवश्यक आहे, की ॲडव्हान्स नाही मिळणार. की जो फिक्स्ड आहे, या आठवड्याचे संपले का, मग आता काय आमचा ठरलेला वार असेल पुढचा, तेव्हाच मिळणार, हं. मध्ये मिळणार नाही. दुसरा खूप अ, म्हणजे मी म्हणेन क्रिटिकल भाग असा आहे, की मगाशी आपण म्हटलं, की 12-14 वर्षाची मुलं म्हणू शकतात, की मी बाहेर कुठेतरी काम केलं आणि त्याचे पैसे मिळाले. हं. पण पॉकेट मनी घरचं काम करण्यासाठी नाही मिळता कामा. घरचं काम हे घरचं काम आहे. त्याचे पैसे नकोत. त्याच्याशी लिंक नाही लावून हं. चालणार. कारण मग ती सवय लागणार ना, की पांघरुणाची घडी केली ₹5 द्या. तर तसं करून चालणार नाही. आणि कॅज्युअल रिव्ह्यू त्याचा अधनं-मधनं करणं, की तू काय केलंस हं. त्या पॉकेट मनीचं? जे खर्च करायचे ठरवले ते खर्च केलेस की नाही इथपर्यंत सुद्धा गमती-गमतीत विचारणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर पॉकेट मनी जर त्याची योग्य यंत्रणा असेल तर मला वाटतं उपयुक्त भाग आहे. सर तुम्ही आता शेवटच्या पार्टमध्ये कॉन्फिडन्सबद्दल बोललात. मला ॲक्चुअली त्याच्यावरतीच थोडंसं ड्वेल करायचं आहे. कारण का बऱ्याचदा ना आम्ही आधीच्या एपिसोडमध्ये पण आर्थिक शहाणपणाबद्दल बोलत होतो आणि त्याच्यात असं जाणवलं की बऱ्याच जणांना पैशाबद्दल पैसा स्पेंड करताना कॉन्फिडन्स असतो. म्हणजे ते आला की भरमसाठ खर्च करतात आणि नसला की मग ते कायम त्यांचं 21 तारखेला पैसे संपतात आणि मग ते पुढचे बरोबर. कसे काढायचे 10 दिवस कळत नाही. हा कॉन्फिडन्स लहानपणी कशा पद्धतीने म्हणजे लहानपणी झालेल्या शिकवणीतून हा कॉन्फिडन्स कसा येतो? म्हणजे तिथे कसं आहे पहिली बचतीची सवय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघितलं एक इमर्जन्सी फंड असला पाहिजे. हं. इमर्जन्सी फंड अगदी सर्वसाधारणपणे आपण म्हणतो, की माझे 3 ते 6 महिन्याचे खर्च हे माझे कुठेतरी वेगळे सुरक्षित ठिकाणी जर बरोबर. असले, तर खर्च खालीवर होतात. कधीतरी अचानक पाहुणे येतात, हां. कधीतरी अचानक कुठेतरी प्रवास करायला लागतो, कोणाला अपघात झाला तर काहीतरी करायला लागतं. तर तेव्हा हातातोंडाची गाठ असता कामा नये. त्याची काहीतरी बेगमी आपण म्हणतो हं. तशी केलेली असली, तर त्याचा उपयोग आहे. आणि तेवढे पैसे माझ्या हातात आहेत, ह्यातनं एक आत्मविश्वास नक्कीच येईल. नाहीतर तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे, की 1 तारीख ते 10 तारीख गरम, 10 तारीख ते 20 तारीख नरम आणि 21 तारीख ते 30 तारीख बेशरम. असं असं जेव्हा हँड टू माउथ असतं आणि विचार न करता ते पैसे, म्हणजे मग दुसरा काय भाग झाला, मला पैशाचं मूल्य कळलं. त्यातनं बचतीचं मूल्य पण मला समोर आलं, की काहीतरी माझ्याकडे राखीव गंगाजाळी ही अगदी हां. पहिली त्यातली पायरी आहे. ती करणं हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं पैसे खर्च करताना सुद्धा ना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय असतात. म्हणजे अर्थशास्त्र आपण म्हणतो, की आपल्या गरजा अमर्याद आहेत आणि आपल्याकडे असलेली साधनं मर्यादित आहेत. आणि सगळं अर्थशास्त्र ह्याच अ, अ, सिद्धांतावर अवलंबून आहे, की ह्या गरजांचा प्राधान्यक्रम कसा लावायचा आणि कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त गरजा कशा, युटिलिटी त्याच्यातनं जास्तीत जास्त कशी करायची. तर बरेचसे ट्रेड ऑफ्स असतात, की हे मी आत्ता करू का नंतर करू. अ, आता सप्टेंबरमध्ये नवीन iPhone रिलीज होईल हं. आणि आपण बघतो, की काही-काही लोकं एवढे त्याचे फॅन आहेत, की ते रात्री जाऊन नंबर लावतील आणि रात्रभर उभे राहतील लाईनमध्ये. उभे राहतील आणि त्यांना तो लेटेस्ट iPhone पाहिजे असतो. तोच iPhone 6 महिन्यांनी घेतला तर त्याची किंमत कमी होते. तो 12 महिन्यांनी घेतला तर म्हणजे आता 2025चा रिलीज होईल तेव्हा मी 2024चा घेतला तर किंमत अजून कमी असेल. अगदी 30-40 हजाराचा फरक पडतो. करेक्ट. तर मला लेटेस्ट घेऊन काय करायचंय? खरं मी त्याची फीचर्स वापरतो की नाही, हा युटिलिटी किंवा व्हॅल्यूचा एकतर हं. भाग आहे. दुसरा पैशांचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा मी जर तो क्रेडिट कार्ड वापरून घेतला, तर मी एका बाजूला जी वस्तू घेतोय त्याची किंमत कमी-कमी होत चालली आणि मला जे पैसे भरायचे आहेत, मी मिनिमम बॅलन्स ड्यू भरतोय, त्याची रक्कम फुगत-फुगत चालली. मग हा ट्रेड ऑफ मी करायला पाहिजे का? मला त्या कुठलीही वस्तू घ्यायची, त्याचा फर्स्ट डे फर्स्ट शोची जरूर आहे का?
का मी थांबवू शकतो. मला 6 महिन्यांनी घेण्याने काय हं. फरक. माझे पैसे साठवतो आणि मी घेतो EMI भरण्यापेक्षा. तर असा विचार, हे तारतम्य जे त्याच्यातलं आहे, त्यांनी सुद्धा एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो, की मला माहिती आहे मी काय करतो. मी अ, वस्तू विकत घेताना त्याचं मूल्य काय आणि ते मला कितीला पडतंय. सो व्हॅल्यू आणि प्राईस हां. या दोन्हीची तुलना करून मी जर निर्णय घ्यायला लागलो, तर मी जास्त डोळसपणे ते निर्णय घेतो आणि तसे मी 10 निर्णय घेतले, की माझा आत्मविश्वास वाढतो. हं. आता ॲक्चुअली मूळ मुद्द्यालाच हात घालतोय आपण त्या शिक्षणातनं. पालकांना कळतंय, की बाबा आपण मुलांना सांगितलं पाहिजे, पैशाची ओळख करून दिली पाहिजे. पण ती कशी करून द्यायची? कारण ती भीती वाटते. बाबा काय त्यांच्या हातात जर खूप आधी पैसे दिले, तर मे बी ते अ, उधळपट्टी करतील किंवा कळणार नाही त्यांना किंवा काहीतरी चुकीच्या वस्तूंवरती खर्च करतील, ज्यांनी त्यांनाच हार्म होईल, अशी भीती आहे. सो मुळात पैशाचं फॉर्मल इंट्रोडक्शन कसं करायचं? म्हणजे त्यांना कशा पद्धतीने ओळख करून द्यायची? नाही, नाही, खूप छान प्रश्न आहे. आणि त्याच्यात एकमेकांवरचा विश्वास, की माझे जर संस्कार बरोबर असतील, तर मी पण जबाबदारीने वागणार आहे आणि पुढची पिढी पण जबाबदारीने वागणार आहे. म्हणजे मगाशी आपण जे याचं मार्शमेलो टेस्टचं उदाहरण हां. घेतलं ना, त्याच्यात कसं म्हणतो, की आत्ता एक तुम्हाला चॉकलेट मिळेल आणि 15 मिनिटं थांबलात तर 2 मिळेल. पण 15 मिनिटं थांबल्यावर जर 2 दिलीच नाहीत पालकांनी तर? म्हणून तर एक घेतलं असतं तर मी शहाणा ठरलो असतो ना. तो तिथे मुलाचा पालकांवर विश्वास आहे की नाही? पालक स्वतःचा शब्द पाळतात की नाही? तसंच जर मी थोडी रक्कम त्या मुलाच्या हातात दिली, त्याला समजावून सांगितलं, तर जितक्या पारदर्शकपणे मी सांगितल्यामुळे तो माझा विश्वास ठेवेल. तो आणि आम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवत असल्यामुळे तो विश्वास राखत नसेल तरी मला कळणार आहे. तर त्यामुळे हा मला वाटतं टू वे स्ट्रीट आहे, की एकमेकांवरचा विश्वास आणि तो विश्वास, थोडी जबाबदारी द्यायची, ती नीट पार पाडली की अजून थोडी जबाबदारी वाढवायची, असा असा भाग आहे. दुसरं म्हणजे मला आठवतं आम्ही शाळेत असताना 5वीत एक वार्षिक रसपानाचा कार्यक्रम शाळेत आयोजित करायचा हं. असं होतं. आणि मग मुलांमधली 5-6 मुलं एकत्र आली. शिक्षकांनी सांगितलं, की एवढी-एवढी म्हणजे प्रत्येकाला खिशाला जाच होणार नाही अशी वर्गणी घ्यायची. आणि त्यातनं प्रत्येकाला अ, परीक्षा संपल्यानंतरच्या दिवशी एक रसपानाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. मग तिथे प्रत्येक मुलानी हा विचार केला, की किती वर्गणी घेता येईल आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त कसं हां. समाधान देता येईल. देता येईल. अ, म्हणजे ह्याच्यात थोडासा सामाजिक भाग पण आला, कारण सगळी मुलं एकाच स्तराची नसतात बरोबर. शाळेतली. तर त्यामुळे संवेदनशीलपणे किती वर्गणी घ्यायची याचा विचार केला जातो. त्या वर्गणीचं पुरेपूर माप कसं दिलं जाईल ह्याचा विचार केला जातो. आयोजन केलं जातं, त्याचं थोडंसं बजेटिंग केलं जातं. तर हे सुद्धा म्हणजे मी म्हणेन, की एक सामाजिक भाग पण ह्याच्यामध्ये येतो आणि त्याला पण माझ्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. तर मला एस-आय-पी ज्याच्या नावात सिस्टमॅटिक हा शब्द आहे, म्हणजे एक सवयीचा भाग आहे. त्याचं इंट्रोडक्शन काय पद्धतीने करता येऊ शकेल? कारण का ॲटलीस्ट मला आठवतं मी लहान असताना ना आमच्याकडे ते पोस्टातले लोकं यायचे पैसे घ्यायला किंवा आर-डी एजंट यायचे. सो त्याच्यातनं काहीतरी म्हणजे कळत नव्हतं काय होत आहे ते, पण ते दिसायचं की दर महिन्याला येतात आणि पैसे घेऊन जातात किंवा दुकानात रोज संध्याकाळी येऊन ते काही 100-50 ₹100-50 घेऊन जातात. सो ह्या पद्धतीच्या सवयी लहान मुलांना काय पद्धतीने इंट्रोड्यूस करता येऊ शकतील किंवा कशा पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे? ते का करायचं? हं, म्हणजे आपण जर म्हटलं व्हाय, व्हॉट आणि हाऊ असा हं. सिक्वेन्स आपण फॉलो केला, तर मगाशी म्हटलं, की मी बँकेत पैसे ठेवले तर मला व्याज मिळालं. हो. मग मी एस-आय-पी केली तर काय मिळालं? त्याची मी स्टेटमेंट जर कोणाला दाखवलं, तर त्याचा उपयोग होतो का? आणि अ, म्हणजे कंपाउंडिंग आपण सगळे बोलतो. हो. कंपाउंडिंग समजावून कसं सांगायचं? तर 2 युक्त्या सांगतो मी. हं. म्हणजे एक तर गोष्टीच्या माध्यमातून सांगता येतं. एक खूप रंजक गोष्ट त्याच्यात आहे. की एका राजाकडे एक साधू आला आणि त्या अ, स साधूनी काही राजाकडे म्हणाले, की "मला काहीतरी तुम्ही द्याल का?"
मी भिक्षा मागायला आलो. तर राजा म्हटला, हा काय मागून मागणार? तो म्हटला, काय मागायचं ते माग. तर तो म्हटला, तुमच्याकडे बुद्धिबळाचा पट आहे का? राजा म्हटला, आहे. तर त्याच्या पहिल्या घरामध्ये 1 दाणा ठेवा गव्हाचा. हं. दुसऱ्या घरामध्ये त्याच्या दुप्पट 2 दाणे ठेवा. तिसऱ्या घरामध्ये 4. 4, चौथ्या घरामध्ये 8. असं म्हटलं, माझं काही जास्त मागणं नाही. हा बुद्धिबळाचा पटामध्ये शेवटच्या घरापर्यंत मला जेवढे दाणे होतील तेवढे द्या. द्या. तर राजा म्हटलं, हे काय चिंधी मागतोय हा, हां. की एवढं काय क्षुल्लक गोष्ट मागतोय. म्हटलं, ठीक आहे, चल दिले. आणि याचा जर आपण हिशोब करत गेलो तर शेवटच्या घरामध्ये 2:63 एवढे दाणे ठेव. तर पूर्ण देशाचं गव्हाचं उत्पादन सुद्धा त्या चेसबोर्डला पुरेसं पडत नाही. तर ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे. आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग का कळत नाही? कारण आपण विचार करतो तो लिनियर विचार असतो. हं. आणि हा जॉमेट्रिक मीननी हो. वरती जाणारी गोष्ट आहे. तर आपल्याला सरळ रेख कळते, पण आपल्याला असं वर जाणारा ग्राफ कळत नाही. दुसरा तो कळण्याचा मार्ग म्हणजे रूल ऑफ 72. रूल ऑफ 72 आपण ऐकलं असेल की किती टक्के मला जर रिटर्न मिळालं तर किती वर्षात पैसे डबल होतात. आणि 72ला रेट ऑफ रिटर्ननी भागलं की डबलिंग इयर्स आपल्याला कळतात. बरोबर. सो मला 8% जर रेट मिळत असेल तर 9 9 वर्षात, 9% मिळत असेल तर 8 वर्षात, 12% मिळत असेल तर 6 वर्षात. 6 वर्षात, 18% मिळत असेल तर 4 वर्षात. 4 वर्षात पैसे डबल. आता आपण बँक एफडीमध्ये पैसे ठेवतो. बँक एफडीमध्ये सध्या 7% व्याज मिळतं. आणि माझा जर कराचा दर 30% असेल तर 7 मधले ₹2.10 गेले, 4.90, 5च राहिले माझ्या हातात. मग 15 वर्ष लागणार आहेत मला पैसे डबल व्हायला. कुठेतरी मला जर 12% मिळत असेल ना तर 6 वर्षांनी डबल होतील. बरोबर. 12 वर्षांनी चौपट होतील. आणि ही एफडी मॅच्युअर जोपर्यंत होतीये तोपर्यंत 8पट होतील. तर मला दुप्पट घ्यायचेत का 8पट घ्यायचेत? तर हे जेव्हा ही ठिणगी डोक्यात पडते ना, स्पार्क तो दिसतो, तेव्हा मग सवय नाही लावायला लागत. म्हणजे आपण डिसिप्लिनचा विचार करतो, आपण रिस्पॉन्सिबिलिटीचा विचार नाही करत. जर माणूस रिस्पॉन्सिबल झाला तर डिसिप्लिनची जरूर नाही. आणि मग तिथे SIP हा जर ही संकल्पना जर डोक्यात आली तर त्याच्यात पूर्वी केलेल्या SIPमध्ये कसे रिटर्न्स आले हे मुलांना दाखवता येईल. पूर्वीसारखेच उद्या येतील का असं नाही, पण त्यापेक्षा खूप वेगळे नाही येणार. कारण एका दिवशी मी ते घालत नाही आहे पैसे. मी पुढची 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष ते पैसे घालतोय. तर एकतर ती कल्पना कळली आणि त्याचा प्रत्यक्ष मला पुरावा दिसला की माझ्या वडिलांनी गेली 10 वर्ष SIP केली, त्याच्यात रिटर्न्स असे आलेत. दुसरी एक कल्पना इथे उपयोगाची पडू शकते, ती म्हणजे आधी बीज ऐकले, बीज अंकुरले रोप वाढले. आपण सगळ्यांनी ऐकलंय. बरोबर. तर मी छोटं बी पेरलं की त्याचं रोप होतं, रोपाचं झाड होतं, झाडाचा मोठा वृक्ष होतो, त्याला फळं लागतात. हे कंपाऊंडिंग आहे. हे निसर्गात दिसणारं कंपाऊंडिंग आहे. ॲब्सोल्युटली. तर ते सुद्धा मी बघू शकलो, ऑब्झर्व करू शकलो. आणि त्याच्यात कसं होतं, जे झाड 15 वर्षापूर्वी लावलं ना त्याला आज फळं आहेत. मग आज मी लावलं तर त्याला 5, 7, 10 वर्षांनी फळं येणार आहेत. मग त्याच्यात ही इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची पण कल्पना बाजूला पडली. तिथे मला संयम कळला की मला वाट बघितली पाहिजे तर मला फळं मिळणार आहेत. तर निसर्गातलं उदाहरण आहे, रूल ऑफ 72 आहे. डिलेड ग्रॅटिफिकेशन हे या पद्धतीने विचार नव्हता केला. खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मला असं जाणवतं की लिटरली मी 5वी-6वीत असताना गणितात चक्रवाढ व्याज आलं होतं. त्यामुळे कंपाऊंडिंग इंटरेस्ट तेव्हा आलेला आहे ऑलरेडी आयुष्यात मुलांच्या. तो ह्या पद्धतीने समजावून सांगितलं तर तो पक्का बसू शकतो त्या वेळेत. नाही, शाळेत आपण इतिहास वाचलेला असतो. पण त्याच्यात मग तो एक 8 मार्काचा प्रश्न असतो, वसईच्या तहाची कलमे लिहा म्हणून.
तसा इतिहास शिकणार का कोणतरी सिंहगडावर गेलं आणि तिथे त्यांनी तानाजीचा कडा बघितला, तो ज्या पद्धतीने शिकेल. आणि दुसरं आयुष्यात अनुभव आल्यानंतर इतिहास वाचल्यावर त्याचं हां. चित्र वेगळं दिसतं. त्यामुळे त्या वयामध्ये ओळख झाली असेल, तरी त्याचा गर्भितार्थ कळायला एखाद्या वेळेला वेळ लागणार आहे. 14 लागेल त्याची. मला वाटतं अधिक व्याज मिळण्याची म्हणजे कुठल्या वयाला तो हां, भाग आहे. बरोबर. आणि आपण इव्हन हे म्हटलं, की त्यांना बँक अकाउंट उघडूया, त्यांचं डेबिट कार्ड असू दे, ATM कार्ड असू दे, पण क्रेडिट कार्ड त्यांनी घ्यायला नको. कारण एका बाजूला फ्रिक्शन हां. फ्री आहे. नुसतं मी CVV टाकला, OTP घातला, की मला हो. वस्तू विकत घेता येते. तर मी माझं उत्पन्न जोपर्यंत नाही तोपर्यंत मी कर्ज घ्यायचं कारण नाही. तर त्यामुळे अ, जेव्हा माझं उत्पन्न माझं शिक्षण चालू आहे आणि मी अजून उत्पन्न मिळवायला लागलो नाही, तोपर्यंत मला ना विम्याची जरूर आहे, ना कर्जाची जरूर आहे. वॉव! इंटरेस्टिंग. कारण का बऱ्याचदा मी हे ऐकतो, की अ, घरात ह्या मुलांना नीट समजावून न सांगितल्यामुळं परवाच आम्ही एक पालक सांगत होते, की त्यांच्या ओळखीत कोणीतरी टीनेज मुलांनी आईचं क्रेडिट कार्ड घेतलं आणि गेमिंगवरती त्यांनी कार्ड टाकलं आणि ते गेमवरती विकत गेला माहिती नाही आणि अचानक जेव्हा घरी बिल आलं त्या बरोबर. महिन्याचं काहीतरी 3-3.5 लाख रुपये त्यांनी गेमिंगवरती खर्च केले होते. आणि ते कारण का त्याला लक्षातच येत नव्हतं. त्याला असं होतं, की मला हे करायला ते क्रेडिट कार्ड मागते, मी क्रेडिट कार्ड टाकलं, OTP आला टाकलं. त्याला अंदाजच नाही, की ते काय होणार आहे त्याचं पुढे. म्हणजे आपण मगाशी म्हटलं, की त्यांनी कुठलीतरी वस्तू खरेदी करायची ना, तेव्हा तुम्ही कार्डने पेमेंट करायच्या ऐवजी त्याच्या हातात नोटा दिल्या आणि त्याला नोट्यांनी पेमेंट करायला लावलं, तर एक जो चिमटा बसतो तो पण महत्त्वाचा आहे. क्या बात है! आता आपण हिशोब बद्दल बोललो, डिसिप्लिनबद्दल बोललो. तर ह्या सगळ्याचा पुढचं अर्थात नॅचरल पाऊल येतं ते म्हणजे बजेटिंग. कारण का बऱ्याच जणांना अ, म्हणजे आत्ताही ॲज अॅन ॲडल्ट म्हणून पण ते स लोकांना अवघड जातं, बजेटच करता येत नाही. म्हणजे हे आपण अगदी मोठ्या कॉर्पोरेट कंपनीजमध्ये पण बघतो, की त्यांना त्यांचं कॅम्पेन किंवा त्यांचा जो काही पुढचा बिझनेस प्लॅन आहे तो बजेट नाही करतात. तर बजेटिंगसारख्या गोष्टी कशा पद्धतीने आपण मुलांना शिकवू शकतो? पहिलं तर का करता येत नाहीचा एक एक हां, भाग असा आहे ना, की की केल्यावर चुकलं तर वाईट वाटणार आहे. करेक्ट. हां, मी तर प्लॅन केला आणि तो चुकला. तर ते वाईट वाटणार आहे. त्या वाईट वाटण्यातनं पहिलं बाजूला व्हायला पाहिजे. कारण बजेट हे भविष्याबद्दल आहे आणि भविष्य मला वाटतं त्या पद्धतीनेच अनफोल्ड होणार आहे असं नाही. तर बजेट आणि ॲक्चुअल ह्याच्यात फरक जर नसेल, तर ॲक्चुअल झाल्यावर बजेट लिहिलंय. तर बजेट करताना हे चुकू शकतं. पण 70% बरोबर आलं तरी त्याला खूप चांगले मार्क आहेत. 100% मार्क असण्याची जरूर नाही. आणि म्हणजे आपण असं म्हणू की मॅप आणि जर्नी याच्यात फरक असतो. बरोबर. म्हणजे मॅपप्रमाणेच एक्झॅक्ट तुमचा प्रवास होईल असं नाही. कुठेतरी ट्रॅफिक जॅम लागेल, कुठेतरी डायव्हर्जन आलेलं हो. असेल, कुठेतरी त नवीन काहीतरी प्रकारची अडचण येईल, कोणाचं युनिव्हर्सिटीचा पेट्रोल जो संपेल. तर मॅप आणि जर्नी हे एक्झॅक्टली आयडेंटिकल तर असणार नाहीत. बरोबर. पण तरी मॅप असण्याचा उपयोग आहे का नाही? हो, अर्थात. की मॅपनी मला सर्वसाधारणपणे कळतं. आता Google मॅप्सनी थोडं अजून कळतं, की इथेच ट्रॅफिक जॅम आहे, आता हां, इकडनं जा. पूर्वी ते कळत नव्हतं. पण तरी त्याच्यावरही 100% खात्री नाहीये. बरोबर. तर 100% खात्रीचं ऑब्सेशन डोक्यातनं काढलं, तर बजेटिंग सक्सेसफुल होईल. क्या बात है! व्हेरी इम्पोर्टंट. येस. मला असं लक्षात आहे तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं, की बजेटिंग 100% सक्सेसफुल व्हायला पाहिजे. हे ऑब्सेशन सोडलं की खूप सोपं जातं. कारण जर जगातले सगळ्यात मोठे अर्थतज्ञ एकत्र येऊन त्या देशाचं बजेटिंग करतात, ते कधी 100% सक्सेसफुल होत नाही. तर मग आपण कोण आहोत? नाही तेवढंच नाही, बजेट हे फ्युचरबद्दल आहे ना आणि फ्युचर विल अनफोल्ड या इन डिफरंट वेज. म्हणजे ते करेक्ट. कसं उलगडत जाईल आणि कशाचा काय परिणाम होईल. म्हणजे आता गेल्या 6 महिन्यातलं तुम्ही बघितलं ना, तर आपण 3 वादळं बघितली. एक टॅरिफचं वादळ बघितलं, बघितलं. मग पहलगाम ऑपरेशन सिंदूरचं वादळ बघितलं आणि हो. तिसरं इस्रायल इस्रायल इराणच्या बघितलं. युद्धाचं वादळ बघितलं. या तिन्ही वादळातनं आज आपण पुढे आलो. गेल्या 5 वर्षात बघितलं तर आपण कोव्हिडचं वादळ हो. बघितलं. तर
त्यामुळे त्याचं मी एकदम 100% बरोबर अंदाज करीन आणि त्याप्रमाणेच होईल असं नाही. पण मला दिशा माझी ठरते, माझं उद्दिष्ट ठरतं आणि त्यातनं मी वेगवेगळ्या प्रकारे मार्ग काढत माझ्या उद्दिष्टापर्यंत कसं जायचं, हे बघितलं जातं. आता जर अगदी टीनेजर्समध्येच कुठेतरी स्टॉक्स आणि क्रिप्टो आणि या सगळ्या गोष्टीचं फॅसिनेशन वाढत चाललंय. कारण का कोणी ना कोणीतरी बोलताना ऐकतात ते किंवा ते ज्या पद्धतीचे इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स बघतात ते कुठेतरी सांगतात किंवा त्यांच्यातला कुठलातरी त्यांना आयडियल वाटणारा कंटेंट क्रिएटर असतो, की जो बिलियनेअर झालेला असतो, मिलियनेअर झालेला असतो, क्रिप्टो करून असं काहीतरी ॲटलीस्ट सांगत तरी असतो. बरोबर, बरोबर. तर त्यांच्यासोबत ह्या गोष्टी काय पद्धतीने बोलायच्या किंवा कशा इंट्रोड्यूस करता येतील म्हणजे धोका टाळता येऊ शकेल? नाही, एकतर ह्याच्यावर संवाद होणं तर आवश्यक आहे आणि त्याच्यात एक कसं आहे ना, गेट रिच क्विक, एकदम पटकन रिझल्ट पाहिजेत आणि एकदम मी थोडंसं काहीतरी केलं की त्याचा खूप मोठ्या प्रमाणात, की बिटकॉईन मी तेव्हा घेतले असते तर आज त्याचा $1,23,000 भाव झाला. तेव्हा तर एका पिझ्झासाठी कोणतरी 15. तर एकतर घड्याळ उलटं नाही फिरवता येत. दुसरं जे आपल्याला कळलं त्याच्यात आपण काहीतरी करू शकतो. मी तेव्हा बिटकॉईन घेतले असते ना, तर दुप्पट झाल्यावर विकले असते. मी थांबलो असतो का? मला त्याची व्हॅल्यू नाही कळलेली. पटकन काहीतरी होईल आणि एकदम मोठं काहीतरी मिळेल, लॉटरी लागेल, रेसमध्ये माझा घोडा जिंकेल. हे थोडंसं स्पेक्युलेटिव्हकडे गेलेली गोष्ट आहे आणि त्याचं आकर्षण जर वाटलं तर अ, जे जबाबदारीने हळूहळू पुढे करायचं आहे. कारण त्यातलं अपसाईड मला दिसली, पण त्यातली डाऊनसाईड मला दिसली नाही. की एक स्टार्टअप फाउंडर खूप मोठा झाला, तेव्हा इतर 25 स्टार्टअप हे बंद पडले आणि ते पुन्हा नोकरीच्या शोधात आहेत. ही गोष्ट बघितली जात नाही. तर तिथे आपण म्हणतो की प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि साईज ऑफ विन ह्या दोनचं कुठेतरी संतुलन, मला वाटतं मोठ्या माणसांनी हा विचार करायला हरकत नाही आणि लहान मुलांना क्रिप्टो किंवा स्टॉक ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, हल्ली ऑप्शन ट्रेडिंग हा बराच हो. मोठा प्रकार वाढला आहे आणि तिथे आत्ता नुकतेच काही रिपोर्ट आले की लो इन्कम ग्रुपमधल्या लोकांनी क्विक गेनच्या नादात त्याच्यात खूप पैसे घालवले. म्हणजे आपण म्हणतो की SIP भारतात आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली आणि वर्षाला साधारण $36 बिलियन, $3 कोटी SIPच्या माध्यमातून बाजारात येतात. ऑप्शन ट्रेडिंगमधनं $12 बिलियन घालवलेत लोकांनी. $12 बिलियन? हो. बापरे! म्हणजे 1,00,000 कोटी, 1,20,000 कोटीची रक्कम ही ज्यांना परवडत नाही अशा लोकांनी घालवली आहे. बापरे! तर ट्रेडिंगपासून इन्व्हेस्टमेंटकडे कसं जायचं आणि क्विक मनी हा 100तल्या एकाला एकदा मिळतो, दरवेळी नाही मिळत. हे कुठेतरी त्याची उदाहरणं बघितली, समजून बघितलं. त्याच्यात दुसरा पण भाग असतो की ओव्हर कॉन्फिडन्स असतो की ते दुसऱ्याला होईल पण मला नाही होणार. दुसऱ्याचं नुकसान होईल, माझं नुकसान नाही होणार. माझं झालेला नफा सांगितला जातो, झालेलं नुकसान लपवून ठेवलं जातं. बरोबर. तर ह्याच्यात त्याचे प्रामाणिकपणे त्याच्यातनं काय रिझल्ट आले याचं अकाउंटिंग केलं तर बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीचा उपयोग होईल की मी जे करतोय ते पैसे मिळवायला करतोय का घालवायला करतोय. तर लहान मोठ्या सगळ्यांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. परवाच मी एक सर मूव्ही बघत होतो तारारंपम नावाचा. कारण आता F1 आला त्याचं सगळे बॉलिवूडमधलं तारारंपम वगैरे असं बोलत होते. म्हणून मी मूव्ही बघत होतो. त्याच्यात तो रेसरचा त्याचा जॉब जातो आणि एकदम गरीब येते. तर ते आपल्या मुलाला सांगतात, "आपण गरीब नाही आहोत. आपण ना गरिबीचा एक गेम खेळतोय आणि हा रियालिटी शो आहे आणि आपल्याला सांगितलं की $2,000 फक्त आपल्याला काय बाबा महिना काढायचा आहे." अशा पद्धतीनेच आहे. सो मला तिथं थोडंसं ते स्ट्रेंज वाटलं. म्हणूनच मला हा प्रश्न विचारावासा वाटतो, की जर तुमच्या घरात काही आर्थिक ताणतणाव चालू असतील, तर ते मुलांसोबत थोड्याफार प्रमाणात त्यांना कळेल अशा भाषेत डिस्कस केले पाहिजेत का? त्याचं त्यांना एक्सपोजर दिलं पाहिजे का? मला वाटतं थोडं याचं व्यापक हां. चित्र पण बघितलं पाहिजे
की जर असे अडचणी असतील, असे तणाव असतील, तर ते एकतर आपल्या कुटुंबात कोणाकोणाला सांगता येतील, आपल्या मित्रपरिवारात कोणाकोणाला सांगता येतील. कोण त्यातनं आपल्याला सुटायला मदत करेल, कोण आपल्यालाच तर हा मोकळेपणा मुलांपर्यंत येण्याआधीचा मोकळेपणा असेल आणि तसे जर अ, मित्रमंडळी असतील, तसे नातेवाईक असतील, अ, इव्हन नवरा-बायकोमध्ये हा संवाद अ, जर वाढला तर त्याचा उपयोग आहे. फॅमिलीचं प्लॅनिंग हं. त्यांचे फायनान्सेस कसे, त्याचं नियोजन कसं आहे, किती पगार मिळतो, त्यातनं ग्रोसरीचं बिल किती होतं, इलेक्ट्रिसिटीचं बिल किती होतं, इतर रेंट किती जायला लागतं, EMI किती जायला लागतो, मग आपल्याकडे किती पैसे उरतात. ह्याचा जर संवाद आधीपासून होत असेल, तर मग ही अडचण येणार नाही. हं, हं. आणि ते अ, जरा जाणत्या वयाची मुलं झाली, की त्यांना त्याच्यामध्ये आणलं पाहिजे. कारण एखादी गोष्ट परवडत नाही, तर परवडत नाही हे स्पष्टपणे जो सांगू शकतो ना मुलगा किंवा म्हणजे मुलं किंवा पालक, ते ॲडजस्टमेंट करू शकतात. परवडत नाही हे सांगायची लाज वाटली, तर त्याचे परिणाम वेगळे होतात. कसं होतं काही-काही गोष्टी जर परवडत नसतील ना, तर त्या दुसऱ्याकडनं घेताना पण विचार मुलांच्या मनात येईल. हं. नाहीतर मग ते म्हणतात, की मी अमक्या-तमक्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलो, तिथे असं होतं. जेव्हा माझ्या वाढदिवसाची पार्टी असेल, तेव्हा तसंच सगळं केलं पाहिजे. बरोबर. आणि मग तो पियर प्रेशरसारखा ती ती गोष्ट होत जाते. मग म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवत असेल, की शाळेत डबा कसला आणायचा, हो. याच्यावर नियम असायचे, बरोबर, बरोबर. की शाळेत डबा साधाच आणला पाहिजे, पोळी भाजीचाच डबा आणला पाहिजे. शाळेत वाढदिवसाला वस्तू वाटायची, तर ते पेन्सिल खोडरबरच वाटलं पाहिजे. हो. तिथे फार महागातलं वाटून महागातली द्यायचं. गोष्ट वाटून उपयोग नाही. हो. तर हा म्हणजे मगाशी आपण ह्याच्यातलं बोललो, की फॉर्मल एज्युकेशनमध्ये सुद्धा एक सामाजिक भान त्याच्यात असणं, की चार चौघांना काय परवडतं, आपल्याला काय परवडतं, याचं कुठेतरी तराजूचा विचार आहे याच्यात. तर आता अगदी आपण शेवटाकडे आलो. तर जर आपण अगदी आपण पूर्ण एपिसोडवर बोललो ते तर थोडंसं समअप करायचं असेल, की एखाद्या पालकांनी आत्तापर्यंत याचा विचार कॉन्शियसली विचारच नाही केलेला आणि त्यांना आता चालू करायचं. तर त्यांनी मुळात डोक्यात काय आणलं पाहिजे अ, जेव्हा व्हेन इट कम्स टू फायनान्शियल लिटरसी फॉर किड्स काय पद्धतीने पालकांनी मुलांना पैसा इंट्रोड्यूस केला पाहिजे, हे जर आपण थोडक्यात समअप करू हो. शकलो. म्हणजे तिथे आपण बघितलं, की वेगवेगळ्या वयाला वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हं. म्हणजे कधी खेळातलं दुकान करायचंय, तर कधी व्यापारासारखे बोर्ड गेम्स खेळायचे आहेत, तर कधी बँक अकाउंट उघडायचं आहे. जसं वयाप्रमाणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी अ, करायला लागतील. स्वतःचं बजेट असेल, तर ते मुलांचं बजेट तयार होऊ शकतं. स्पेंड, सेव्ह आणि शेअर हं. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचं व्हिज्युअल क्यू जर त्याच्यातनं मिळू शकला, की माझी ग्रोथ होतीये, माझं बेनिफिट होतोय, मला व्याज असं मिळतंय, मला रिटर्न असं मिळतंय, तर त्यातनं माणूस किंवा मुलं जास्त हं. शिकतील. मला वाटतं हा एक अ, जबाबदारीचा विषय आहे, पण तो प्रत्येकाला आहे आणि त्या जबाबदारी हसत-खेळत संवाद करून पार पाडली तर चांगली गोष्ट आहे. सर एक छोटासा रॅपिड फायर टाईपमध्ये हे आहे, की काही वन लाइनर प्रश्न असतील, त्याचे आन्सर्स पण अगदी वन लाइनर एक्सपेक्ट. एक म्हणजे तुमच्या आयुष्यातला पहिला आर्थिक धडा काय होता? फार गमतीची गोष्ट आहे म्हणजे अ, मला 4थीची स्कॉलरशिप मिळाली होती आणि 5वीत असताना शाळेत बोलवलं. ते पैसे हातात दिले, सह्या घेतल्या आणि म्हणजे किती 10-11 वर्षाचं वय असेल. मी चालत शाळेत जायचो. तुळशीबागेच्या हं. मधनं चालत परत यायचो. तिथे तुळशीबागवाल्यांचं स्पोर्ट्सचं दुकान होतं. तर हातात पैसे मिळाल्यावर मी त्या दुकानात गेलो आणि अ, जे मॅचमध्ये बघितलेलं असतं, ग्लोव्हज विकत घेतले, हां. पॅड विकत घेतले. ते सगळे पैसे संपले आणि त्याच्यापेक्षा जास्त बिल झालं. अरे बाप! आणि दुकानदार माझ्या वडिलांना ओळखत होते. तर ते म्हणले, "काही हरकत नाही, तू हे घेऊन जा, मी तुझ्या वडिलांकडनं पैसे हं. घेईन." पण म्हणजे जबाबदारीने पैसे कसे वापरायला पाहिजेत,
पहिला धडा असा बाहेरून मिळाला. पॉकेट मनी की पिगी बँक? काय सगळ्यात सुंदर मार्ग असू शकतो आर्थिक शहाणपण शिकवण्याचा? वेगळ्या वयाला वेगळं आहे, पण पिगी बँक आता थोडीशी मागे पडली असं वाटतं. पण पॉकेट मनीचा विचार करायला हरकत नाही. एक आर्थिक चूक जी तुम्ही तुमच्या किशोर वयात, टीनेजमध्ये केली. हो. मी मगाशी सांगितलं ना, तो छोटा कुंभ असतो, हां. त्याच्यात पैसे जमा. अ, शार्दूलनी सांगितलं, की आम्ही तो पिगी बँक ती फोडली आणि त्याच्यात एवढे पैसे हां. होते. आमच्याकडे अशी पिगी बँक होती आणि ती मी नीट ठेवली नाही, कोणतरी चोरून घेऊन गेलं. अरे बापरे! मी लहान असताना ती डॉगीवाली पिगी बँक असायची. असं त्यात ते पैसे टाकले म्या करून ते कुत्रं बाहेर यायचं, पैसे घेऊन आत जायचं. एखादं आर्थिक साक्षरता किंवा या रिलेटेड एखादं पुस्तक किंवा सिनेमा जो तुम्ही यंग अडल्ट्सना बघायला नक्की सांगू शकाल किंवा पालकांना? म्हणजे हे सायकॉलॉजी ऑफ मनी मॉर्गन हौसेल आणि मला येस. वाटतं अमुक तमुकमध्ये तुम्ही त्याच्यावर एक सिरीज हो. पण येस. केली. त्यांना वाचण्याची आवड नाही, तर ती सिरीज परत बघू शकतात. अ, अ, याचं रॉबर्ट कियोसाकीचं रिच डॅड पुअर पुअर डॅड डॅड. नावाचं येस. पुस्तक आहे. तर ते सुद्धा कॅश फ्लो म्हणजे काय हे त्यातनं खूप चांगल्या पद्धतीने कळतं. थोडं जो गंभीर वाचक आहे त्यांनी बेंजामिन ग्रॅमचं इंटेलिजंट इंटेलिजंट इन्व्हेस्टर ते खूपच सुंदर पुस्तक आहे. हो. फक्त जरा जड आहे खरं जड म्हणायला आहे, तर. जड आहे. पण आवड लागली तर मी आता ते ऐकतोय ऑडिओ बुक म्हणून. हो. एक मनी रूल जो वयाच्या 18व्या वर्षापूर्वी कळाला तर उत्तम. आपण बोललो त्याच्याबद्दल. व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट, प्राइस इज व्हॉट यू पे. वा, कमाल. शेवटचा प्रश्न वाक्य पूर्ण करायचं आहे. पैसा म्हणजे? वापरला तर वरदान, चांगला वापरला तर. क्या बात है, क्या बात है. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली. म्हणजे अगदी साध्या-साध्या गोष्टी आहेत, की म्हणजे नवा व्यापार असेल किंवा लहानपणीचा खेळ असेल, एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींमधनं खरं तर आर्थिक साक्षरता मुलांना शिकवता येऊ शकते. हे एक कॉन्शियसली बघितल्यानंतर लक्षात आलं. खूपच आय एम शुअर की लोकांना पण त्याच्यातनं खूप गोष्टी कळाल्या असतील आणि अर्थात ते तुम्ही सांगितलं हे कुठेतरी ग्रामर आहे. त्याच्यानुसार ते त्यांची संरचना करतील आणि त्या पद्धतीतनं त्यांच्या मुलांच्या आवडी-निवडीनुसार ते त्या गोष्टी इंट्रोड्यूस करतील. त्यांची अ, कविता वेगळी असेल. अर्थात त्यांची कविता वेगळी असेल. छंद हाच असेल, कविता वेगळी असेल. 32 गणात बसेल. सर थँक सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? नक्की सांगा. तुम्ही काय पद्धती वापरता मुलांना पैसा शिकवण्यासाठी किंवा इंट्रोड्यूस करण्यासाठी? तुम्ही कोणत्या खेळांमधनं हे इंट्रोड्यूस केलं हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि अजून असे कोणते विषय तुम्हाला वाटतं की आम्ही धनदौलतमध्ये किंवा अमुक-तमुकमध्ये घ्यावेत, हे नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. आणि प्लीज सबस्क्राईब करा. बरेच जण आम्ही बघतोय की एपिसोड बघतायत, आवडतोय त्यांना, ते शेअर करतायत, पण सबस्क्राईब नाही करत आहेत. तुम्ही जोपर्यंत आम्हाला सबस्क्राईब नाही करणार, तोपर्यंत आम्ही सरांसारखे दिग्गज गेस्ट आम्ही आणू शकणार नाही. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.